श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. तर आज आपण पाहणार आहोत स्वामी समर्थ नित्यसेवा कशी करावी. रोजच्या रोज स्वामी समर्थ नित्यसेवा सोप्या रीतीने कशी करावी व कोणती करावी हा प्रश्न स्वामी भक्तांना पडत असतो. कारण प्रत्येक स्वामी भक्ताला खूप मोठी स्वामी सेवा करता येत नाही. आताच्या धावपळीच्या जीवनामध्ये सकाळी किंवा संध्याकाळी वेळ काढता येत नाही. धावपळीच्या जीवनामध्ये आम्ही 15 मिनिट किंवा 5-10 मिनिट स्वामीसेवा करू शकतो का हा प्रश्न स्वामी भक्तांना पडत असतो. तर स्वामी भक्तांनो, तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामींना तुमचा 1 मिनिट पण पुरेसा असतो. फक्त त्यावेळी मनोभावाने आणि विश्वासाने स्वामीसेवा करायला हवी. धावपळीच्या जीवनामध्ये काही लोक जॉब करत असतात, काही लोक व्यवसाय करत असतात. तर त्यावेळी तुम्ही मनामध्ये श्री स्वामी समर्थ म्हटले तरी ते स्वामीपर्यंत पोचते. तर आपण पाहणार आहोत घरच्या घरी स्वामीसेवा कशी करावी. धावपळीच्या जीवनामध्ये तुम्हाला स्वामीसेवा करण्यासाठी सकाळी किंवा संध्याकाळी कधी टाईम मिळेल ते अगोदर ठरवा आणि दररोज स्वामीसेवा करायला सुरुवात करा. तर आता या दररोज स्वामीसेवेमध्ये तुम्हाला काय करायचे आहे? तुम्हाला फक्त 2 गोष्टी करायच्या आहेत. त्या म्हणजे 11 माळी श्री स्वामी समर्थ जप करायचा आहे. जर तुम्हाला 11 माळी श्री स्वामी समर्थ जप करण्यास वेळ नसेल तर कमीत कमी 1 माळ जप तरी करावा, तो तुम्हाला जमेलच. त्यानंतर दुसरे म्हणजे तारक मंत्र म्हणावा. या 2 गोष्टी नियमित कराव्या. आणि हो, नित्यसेवा करताना कोणतीही एक वेळ निश्चित करायची. जर तुम्हाला सकाळी नित्यसेवा करायला जमत असेल तर सकाळी नित्यसेवा करा, आणि जर तुम्हाला संध्याकाळी नित्यसेवा करायला जमत असेल तर संध्याकाळी करा. तर अशी सोपी नित्यसेवा आहे, ही तुम्हाला सहज करता येईल. श्री स्वामी समर्थ.